आणि मित्रांनो हे आमचे आपट्याचे रोड, हे तुम्ही रोड बघू शकता किती, म्हणजे इथं तुम्ही 120 च्या स्पीडला इझिली जाऊ शकता. काय नाही होऊ शकत मित्रांनो, फक्त पाणी जाय. फक्त हा खड्डा नाही, हा रस्त्यात खड्डा नाही, खड्ड्यात रस्ते, असं काय बोलायचं समजत नाहीये. अरे कहना क्या चाहते हो. सो हे गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो खूप दिवसांनी आपण ब्लॉग बनवत होता आणि आपल्यासोबत नंदू, आपले ट्रॅव्हल पार्टनर, जसे की हर एक ट्रिपमध्ये आपल्या असतात, मोठ्या ट्रिपमध्ये. तर मित्रांनो बरेच महिने आले मी व्हिडिओ टाकले नाही यूट्यूबला, जवळजवळ 2 महिनेहून जास्त आलेत मी यूट्यूबला व्हिडिओ टाकले नाही आहे. त्यामुळे मी थोडा आता ह्या टाईमला विचार केला आहे की थोडं काहीतरी डिफरंट करूया आपण. आणि ह्या टाईमला आपली ट्रिप जी असणार आहे ती सुद्धा नेक्स्ट लेवल असणार आहे, कारण आपण जातोय इंडियाज मोस्ट डेंजरस रोडपैकी एक रोड आहे, त्यामध्ये आपण जाणार. आपली ट्रॅव्हल जर्नी असणार तिकडे. तर त्यामध्ये खूप मोठा ट्रॅव्हल डिस्टन्स असणार आपला बाईकवर. ॲडव्हेंचर तर खूप जास्त असणार, कारण त्यामध्ये आपल्या वॉटर क्रॉसिंग भेटतील, बऱ्याच काही गोष्टी भेटणार आहेत. आणि आपल्यासोबत असणार आहेत नंदू असणार आपल्यासोबत, अजून एक असणार आहे हिमांशू, आणि अजून एक नवीन मित्र असणार आहे जो की अमर. म्हणजे आपण टोटल 4 लोक अशी आपली एक ट्रिप होणार आहे. तर सांगूच तुम्हाला कुठं जातं, पण आता जसं आम्ही निघालो आहे त्याची प्रिपरेशन करण्यासाठी, म्हणजे बरंच काय घ्यायचं आम्हाला, जे बाईक्सवर बांधणारं सामान वगैरे, हेल्मेटचं सामान, अजून बऱ्याच काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. हेल्मेटचं मला आठवण आहे, हेल्मेट घ्यायची गरज नाही, मी घेईन त्याला बोलून. म्हणजे हेल्मेटचं सामान, म्हणजे ज्या गोष्टी आम्हाला लागणार आहेत ट्रिपमध्ये, खूप जास्त गोष्टी आम्ही पूर्ण लिस्ट बनवलेली आहे. तर त्या आज आम्ही कॅरी करणार, कारण आमच्याकडे आज एकच दिवस आहे आणि आपण जेव्हा 3 तारखेला निघणार आहोत आपल्या मुंबईमधून. सो खूप एक्सायटेड आहेत आम्ही सर्व, कारण ही ट्रिप आम्ही अशी प्लॅन केली आहे ना की लगभग 4 वेळा आमची ही ट्रिप कॅन्सल झाली आहे. याच्या आधी डेस्टिनेशन आम्ही खूप चेंजेस केलेत आणि फायनली आम्ही कन्क्लुजन काढलं की आपण ह्या डेस्टिनेशन जात आहे. तर हा डेस्टिनेशन सर्वांसाठी एक ड्रीम म्हणून आहे. आमचा पण तुझा ड्रीम आहे, नंदूचा पण ड्रीम आहे. आणि तुम्हाला एक हिंट देतो की तिकडचा जो टेम्परेचर आता तो लिटरली -2 -3 मध्ये चाललेला आहे आणि आम्ही जातोय ऑक्टोबरमध्ये. तर तिकडचा जो टेम्परेचर असणार आहे तो लगभग -10 मध्ये जाणार. आणि मित्रांनो हे आमचे आपट्याचे रोड, हे तुम्ही रोड बघू शकता किती, म्हणजे इथं तुम्ही 120 च्या स्पीडला इझिली जाऊ शकता. काय नाही होऊ शकत मित्रांनो, फक्त पाणी जाय. फक्त हा खड्डा नाही, हा रस्त्यात खड्डा नाही, खड्ड्यात रस्ते, असं काय बोलायचं समजत नाहीये. इतकी घाण अवस्था आहे आमच्या रोडची. तुम्हाला दाखवलं ना, हीच लिटरली आपट्या गावाची कंडिशन चालू आहे आता. मित्रांनो पाऊस का थांबायचं नाव घेत नाही आहे. आता आपण आलेलो आहे पनवेलमध्ये आणि फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊया आता झुडिओमध्ये. काही टी शर्ट्स आणि बघूया काही भेटतं का. मित्रांनो आम्ही जस्ट झुडिओमधून बाहेर निघालो आहे आणि इतक्या काय व्हरायटीज नव्हतं झुडिओमध्ये. 2-3 टी शर्ट आणि शर्ट थोडे ठीक वाटले, बाकी एवढी काही खास नव्हती. तर आता आम्ही निघालो आहे खारघरला. आम्ही इंस्टाग्रामवर एक पेज बघितलं होतं, तुम्हाला पुढे दाखवून मी. तिकडे मी लास्ट टाइम एक कार्गो आणले, ती एकदम क्लास क्वालिटी आणि मस्त आहे. तर तिकडे निघालो होता, तिकडे जातो आहे आणि तिकडे थोडे कपडे ट्राय करूया, तिकडे बघूया काय मिळतं आपल्यासाठी. तर मित्रांनो भूक लागली आता जरा, तर पहिले नाश्ता करून घेतो इथून जाऊन. इकडं छत्रीची व्यवस्था, पाव तो मैसूरचा मसाला मित्र पण आहे ना, तो लागतोय. पीक बघ. आणि आता मस्त नाश्ता केलेला आहे आणि आता निघतो आता आपण खारघरला. भूक लागली होती कारण आम्ही घाईत निघालो ना घरून, तर काही खाला नव्हता. तर निघाला होता खारघरला जाऊया आणि तिकडे कपडे ट्राय करूया जरा. इथून आपण 4 जीन्स घेतलेले आहेत आणि एक कार्गो घेतलेले आहे, जे की आपल्याला 2500ला पडले, म्हणजे 25 रुपयाला पडलेले आहेत. इथे ऑफर अशी होती की जर तुम्ही 2 जीन्स घेतलात ना त्यावर 1 जीन्स फ्री आहे
आणि त्यांची प्राईस जी होती ही 1500 रुपये होती 2 जीन्सची, त्यावर 1 जीन्स फ्री. आणि सीन असा आहे की ह्या जीन्स आहेत ह्या इम्पोर्टेड जीन्स आहेत लिव्हियासचे वगैरे, मी तुम्हाला दाखवतो नंतर. आणि कार्गोची ही पण चांगल्या कंडिशन म्हणजे चांगल्या क्वालिटीची आहे. मे बी हा इम्पोर्टेड माल असावा, पण चांगले ऑफर भेटले. आता आपण जातो परत पनवेलला आणि जे का बारका सामान आहे डीमार्टमध्ये वगैरे शोधून घेऊया आपण. सो मित्रांनो, कपड्याची खरेदी बऱ्यापैकी झालेली आपली आता. आणि आता फक्त राहिलं सामान ते आपल्या ट्रिपला लागणाऱ्या काही गोष्टींचा, म्हणजे जे रोप्स वगैरे आहेत, झिप टाय वगैरे आहे, ते सामान तर आम्ही बघतो डिमांडमध्ये जातो आणि बघतो डिमांडमध्ये भेटतो की ना आपल्यासाठी. तर तिकडनं उचलतो. अजून काही मेडिसिन्स वगैरे असतील ते आपण बघूया. आणि चॉकलेट्स वगैरे घ्यायचे थोडे प्रोटीनसाठी, तर ते सर्व कॅच करू आणि जाऊ घरी. आणि पाऊस तर लगातार पडतो सकाळपासून. पाऊस 1 मिनिट थांबला नाही आहे नवी मुंबईमध्ये. तर मी नवी मुंबईमध्ये फिरतो आहे ना, तर पाऊस थांबलाच नाही आहे. पूर्ण रोडमध्ये पूर्ण पाणी आहे बघा, सर्वकडे पूर्ण पाणी झालं आहे. आय होप ह्या ट्रिपमध्ये या पाण्यामुळे काही सीन नको व्हायला. ऑलरेडी सीन झालेलं, जे की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेलच की काय काय सीन झाला होता. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार नाही आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर डिटेल देईल की कशी आमची ट्रिप प्लॅन बनला, कसा काय झाला, त्यामध्ये काय अडथळा आला आणि काय आम्ही सॉल्युशन काढला. आता आपण जात आहोत घरी आणि बऱ्यापैकी आपली शॉपिंग झालेली आहे, म्हणजे कपड्यांची शॉपिंग झालेली आहे. आणि बाकीचे छोटे मोठे हार्डवेअरचे म्हणजे जे इसेन्शियल आपल्या गाडीसाठी लागणार आहेत त्या गोष्टी आपण नंतर घेऊ जाताना, कारण त्या एवढं काय इम्पॉर्टंट नाही आहेत, म्हणजे आजच घ्यायला पाहिजे असं काही नाही. ते 5-10 मिनिटाचे काम आहेत. सो भाई पण आजचा दिवस इतका घाण आहे, पूर्ण दिवस पाऊस पडून पूर्ण वाट लावले. एक तास असं नाही की आम्हाला बिना पाण्याचा भेटला आहे. जिकडे गेलो, डीमार्ट गेलो, खारघर गेलो, वाशी गेलो, पनवेलला गेलो, सर्वकडे पाऊस पाऊस पाऊस. मित्रांनो, आय होप की हा पाऊस लवकरच संपावा आणि आपल्या ट्रिपमध्ये पावसाची काही वाट नको लागायला म्हणून. तर आता काय नाही, आता जाऊया घरी आणि मे बी डायरेक्ट आपण निघू फिरायला, तेव्हा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ भेटेल. तर सांगतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढे जातो. इथे सध्यासाठी बाय.